नमस्कार, हॅलो आणि वेलकम. मनस्वितेच्या आजच्या या नवीन भागात मी रुपाली विरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. मनस्वितेच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण अनेक उद्योजिका, व्यावसायिका आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांशी म्हणजेच मनस्वितांशी गप्पा मारतो. मी म्हटलं त्याप्रमाणे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये अनेकांच्या मनात अनेक संकल्प देखील रुजलेले आहेत. अनेकांनी डायरीमध्ये एक संकल्प वारंवार नोंदवलेला असेल. कुठला? वजन कमी करण्याचा. मनस्वितेच्या आजच्या या भागात आपण भेटणार आहोत अशा एका मनस्वितेला जी आपला हा जो संकल्प आहे ना तो पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल. चला तर मग भेटूया गीतांजली योगा अँड फिटनेस झोनच्या संचालिका गीतांजली यांना. नमस्कार गीतांजली. नमस्कार रुपाली. मी जसं म्हटलं आमच्या प्रेक्षकांना की आमचा हा जो संकल्प आहे वजन कमी करणे, काही जणांना वजन वाढवायचंही असेल तर गीतांजलीकडनं आम्हाला याबद्दलच्या टिप्स नक्कीच मिळणार आहेत. पण तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांना आपण गीतांजलीच्या या व्यवसायाबद्दल किंवा गीतांजली योगा अँड फिटनेस झोन बद्दल थोडी माहिती देऊया का? गीतांजली योगा अँड फिटनेस झोन मध्ये आता सध्या माझ्याकडे 500हून अधिक महिला आणि पुरुष हे जोडले गेलेले आहेत. तर महिलांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात की वेट लॉस करणं, वेट गेन करणं, जसे की PCOS आहे, PCOD आहे, मायग्रेन, थायरॉइड, शुगर प्रॉब्लेम असतील. हे प्रॉब्लेम सध्या माझ्याकडून मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह केले चाललेले आहेत. सॉल्व्ह केले जातात म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही काय करतात इथे? म्हणजे त्याच्या रूट कॉज वरती काम केलं जातं इथे. ओके. की त्यांची जीवनशैली बदलणं किंवा त्यांना एक व्यायामाची सवय लावणं. हा मग ते कोणत्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत याचं मार्गदर्शन केलं जातं. वाव, नाईस. या प्रकारचा आपण काहीतरी व्यवसाय करावा म्हणजे मुळात या क्षेत्रात आपण काही काम करावं असं तुम्हाला केव्हापासून वाटलं? तर 2012 पासून या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे. 2012. ओके. हो. आणि जसं साकीनाका आहे एरिया आपल्या मुंबईमध्ये, तर तिथून माझे ऑफलाईन क्लासेस चालू झाले होते. अच्छा. पण मग सध्या हे डोंबिवलीतनं सेंटर तुमचं सुरू आहे? हो, सध्या डोंबिवलीमध्ये आहे आणि डोंबिवलीमध्ये सगळे बॅचेस जे आहेत ते ऑनलाईन चालू असतात. काहीतरी कारण घडलं असेल ना की तुम्हाला वाटलं असेल की आपण योगा शिकावा किंवा फिटनेस मध्ये उतरावं, तर ते कारण मला जाणून घ्यायचंय. महिलांचा सगळ्यात भेडसावणारा प्रश्न म्हणजे डिलिव्हरी नंतर वाढलेलं वजन. माझ्या डिलिव्हरी नंतर माझं जे वजन वाढलं होतं ती एक फार मोठी समस्या मला वाटत होती की अरे माझं स्वतःचं वजन एवढं वाढलेलं आहे. तर त्यावरती काम करायला हवं होतं. कारण मनात कुठेतरी होतं की लहानपणापासून आपण योगासनं करत आहोत आणि घरामध्ये बघितलं होतं योगासनं करताना किंवा एक असं होतं की योगासन केल्याशिवाय आम्हाला शाळेला किंवा कॉलेजला पाठवण्यात येत नव्हतं. ओके. तर हा एक आमचा म्हणजे एक दिनचर्या असायची. म्हणजे घरात आई वडिलांकडूनच हे तुम्हाला बाळकडून हे अगदीच आम्हाला मिळालेलं बाळकडूच आहे. म्हणजे नक्की कुठल्या गोष्टीने सुरुवात केली स्वतःवरती काम करायला? स्वतःवरती काम करण्यासाठी मी सर्वात आधी लवकर उठून कारण मुलं लहान असल्यामुळे शक्य नसतं. सुरुवात मी 12 सूर्यनमस्कारांनी केली होती. अच्छा. ओके. मग खाण्यापिण्यावरती पण काही बंधन आणलं होतं का? कारण ते फार महत्वाचं. खाण्यापिण्यावर बंधनं अशी नव्हती आणली मी. फक्त जे जेवण आहे की 6 पर्यंत झालं पाहिजे आपलं. एक्झॅक्टली. काटेकोरपणे मी या गोष्टी पाळल्या आणि मग मला पुढे दिसून आलं की अरे माझं यामध्ये 10 ते 12 किलो वेट लॉस झालेला आहे. अरे वा. म्हणजे फक्त वेळेत जेवणं आणि रोजच्या रोज व्यायाम करणे. माझ्यामध्ये जेव्हा फरक पडला तेव्हा बरेच जण स्वतःहून समोरून विचारायला लागले की तू नक्की केलंस का गीता की एवढं वजन कमी झालंय? आणि फक्त वजन कमी झालं नाहीये तर एक आपलं जेव्हा आपण व्यायाम करून वजन कमी होतं त्यावेळेस आपलं लुक फार चेंज होत असतं. आहारामध्ये चेंजेस आणि परत तुम्ही व्यायाम करताय. तर ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही सातत्याने करत राहत असता तेव्हा तुम्हाला मिळणारे लुक आहे त्यामध्ये फार चेंजेस असतात. म्हणजे हे तुम्हाला इतर महिलांनी वगैरे विचारलं आणि मग तुम्ही त्यांना गायडन्स द्यायला सुरुवात केली? मी गायडन्स द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस मला ही कल्पना नव्हती की मी घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये एवढे फरक येतील. तर त्यांच्यात दिसून आलं मला की PCOD असेल, मग PCOS, थायरॉइड, कुणाला मायग्रेनचा प्रॉब्लेम होता आणि ते प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह होत गेले. म्हणजे तिथे माझा आत्मविश्वास वाढत गेला. ओके. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीचा स्वतःला चांगला आलेला अनुभव तो आपण इतरांबरोबर शेअर करणं खरंच ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण मग त्या अनुभवाच्या जोरावर ह्याला थोडं शास्त्रीय गोष्टींची सुद्धा जोड द्यावी म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण वगैरे तुम्ही घेतलं का?
आपल्या घाटकोपरमध्ये जे उत्सव इन्स्टिट्यूट आहे, एसव्यासा बेंगलोर यांच्याकडून ते जे चालवलं जातं, तिथे मी योगा ट्रेनरचा माझा कोर्स कम्प्लीट केला. आणि पुढे मग जसं स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणाले, वेट ट्रेनिंग जे आपण म्हणतो, त्यासाठी मग मी K11 सांताक्रुजला जे इन्स्टिट्यूट आहे तिथून मी माझा पर्सनल ट्रेनिंगचा डिप्लोमा कम्प्लीट केला. आम्हाला तिथे प्रशिक्षण देताना सांगितलं की हे सगळं फक्त एक्सरसाइज केल्याने नाही आपल्याला मिळवता येणार आहे. बरोबर. जसं की लोकांचे गोल असतात की मला वेट लॉस करायचं, तर डाएट हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तर मग यामध्ये मला असं वाटलं की हे प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे. म्हणून मग पुढे मी आपल्या हरियाणामध्ये जे आरोग्यम इन्स्टिट्यूट आहे तिथून मी माझा न्यूट्रिशनचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे. ओ, दॅट्स सो ग्रेट. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्रितरित्या आता आपल्या म्हणजे जे तुमच्याकडे शिकायला येतात त्यांना तर देतच असाल. जे कोणी क्लायंट असतील त्यांना म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी दिल्या जातात. जसं की सायक्लिक मेडिटेशन आहे, आहार म्हणजे कशा पद्धतीने त्यांचा चेंज झाला पाहिजे, म्हणजे जीवनशैली त्यांची चेंज करणं, आणि प्लस तुम्हाला वेट ट्रेनिंग आणि योगासन याचे प्रत्येक असे दिवस ठरलेले आहेत, तर त्या पद्धतीने आपण क्लायंटला गाईड करत असतो. ओके. आणि मग घरात काही याबद्दल प्रयोग वगैरे होतात का? हो, अगदीच. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की माझं स्वतःच एक उदाहरण, जिथे मी 85-90 वरनं मी स्वतः एक 58-59 वरती माझं स्वतःचं वजन मी आणलं. आणि घरामध्येच माझा मुलगा आहे प्रणव, त्याचं जे 124 वरून मी पूर्ण 80 kg पर्यंत त्याचं वजन आणलं. आणि सध्या रिसेंटली आपले क्लायंट आहेत राहुल गायकवाड म्हणून, तर त्यांचं मी 121 वरनं पूर्ण एक 90 पर्यंत त्यांचा मी प्रवास घडवलेला आहे. म्हणायला गेलं तर फार सोप्या गोष्टी आहेत, पण जर लोकांनी ती त्यामध्ये सातत्यता नाही ठेवली तर मग ते अवघड होऊन बसतं ऍक्च्युअली. पण मला वाटतं तुम्ही ती करून घेता. ते मी करून घेते. ते त्यांचे म्हणजे फोन कॉल्स, त्यांच्या आहारात चेंजेस, त्यांना व्यायामाची सवय लावणं, याच्यातूनच त्या गोष्टी आपल्याला साकार होत आहेत. गीतांजली योगा अँड फिटनेस झोन मध्ये नक्की कोणकोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात? खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड केल्या जातात, जसं की वेट ट्रेनिंग, योगासन, आणखीन सायक्लिक मेडिटेशन आहे, वेगवेगळ्या क्रियाज करून घेतल्या जातो आपण, जसं की जलनेती, आणखीन लघु शंख प्रक्षालन जी आहे ही एक क्रिया आपण करून घेतली जाते असे इथे. सीझन वाईज गोष्टी आपल्याला म्हणजे चेंजेस होत असतात आपल्या शरीरामध्ये, तर त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, जसं की क्रिया जलनेती जे म्हणतो आपण. तर ते सीझन वाईज, जसं की पावसाळा येतो तर जलनेतीची गरज आहे, जेव्हा पावसाळा येतो तर पोट साफ होण्याची तिथे गरज असते, तर तिथे आपल्याला लघुशंख प्रक्षालन ही क्रिया आपल्याकडून करून घेतली जात असते. आणि वेट लॉस साठी म्हणजे फक्त तुम्ही एक्सरसाइज करणं, आहार करणं याच्या बरोबरीच तुम्हाला सायक्लिक मेडिटेशन करणं फार गरजेचं असतं. आणि त्याच्या सोबतीलाच आपण जसं म्हणतो की आपल्या शरीराचे जसे आपण ऍक्टिव्हिटी करत असतो, तर आपल्या श्वासावरती पण आपल्याला ऍक्टिव्हिटी कराव्या लागतातच. तर म्हणून मग प्राणायाम सुद्धा आपण घेत असतो. आणि पुढे बघायला गेलं तर सध्या फार ट्रेंडिंग मध्ये आहे की फेस योगा. तर फेस योगा पण आपल्याकडे आपण क्लासमध्ये करून घेतले जात असतात. तर अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपण करून घेत असतो. योगा किंवा एक्सरसाइज किंवा मला काहीतरी स्वतःच्या फिजिकल प्रॉब्लेम्स वरती मात करायची आहे, किंवा मला काही होत नाहीये पण जनरल फिट राहायचंय, तर हे योगा सुरू करण्यासाठी, एक्सरसाइज सुरू करण्यासाठी काही असं योग्य वय असतं का? माझ्याकडे सध्या जर पाहायला गेलं तर 20 पासून ते पूर्ण 80 पर्यंतची तरुण पिढी माझ्याकडे 80 वर्षाचे तरुण. हो, म्हणजे अगदीच असं आहे की जे माझ्याकडे 80 वर्षाचे पण जे काका किंवा काकी जे आहेत ते आज 30s मध्ये जे लोक एक्सरसाइज करतात त्यांनाही मागे पडतात. का? याचं एकमेव कारण आहे त्यांनी त्यांच्या एक्सरसाइज मध्ये किंवा त्यांच्या आहारामध्ये केलेला बदल आणि सातत्यता. यामुळे आज ते बऱ्याच मोठ्या मोठ्या आजारातून बाहेर आलेले आहेत, जसे की संधिवात म्हणतो आपण मगासपासून म्हणतो की पीसीओडी, पीसीओएस किंवा मायग्रेन, तर संधिवाताचा पण खूप प्रॉब्लेम फेस करतायत जसं जसं एज वाढत जात आहे, आणि ते प्रॉब्लेम आपल्याकडे पूर्णपणे क्युअर झालेले आहेत. तुमच्याकडे समजा कोणी जॉईन झालं तर मग त्यांना असं काही 8 दिवस 10 दिवस असं आधी काही कोर्स करून बघायचा आहे, मग त्याच्या पुढचं मार्गदर्शन तुम्ही करणार आहात, अशा पद्धतीने होतं की कशी प्रोसेस असते गीतांजलीमध्ये? समजा एखाद्या व्यक्तीला वेट लॉस करायचा आहे किंवा ती काही तिचे हेल्थ इश्यूज घेऊन जर माझ्याकडे आलेली आहे, तर ती व्यक्ती येताना मला विचारत असते की मॅडम किती दिवसांसाठी करावं लागेल? पण माझं उत्तर हेच आहे की एकदा ती व्यक्ती जर आली तर तिचं ट्रान्सफॉर्मेशन करून
घेऊनच इथून बाहेर पडत असते याची खात्री मला असते. अच्छा. म्हणून मी त्यांना कधी असा एक टाइम पिरियड नाही सांगत, Okay. कारण प्रत्येकाची बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे आणि प्रत्येकाची हेल्थ वेगवेगळी आहे. बरोबर. प्रत्येकाचे रिझल्ट हे कधी लवकर येतील, कोणाचे लेट येतील रिझल्ट, बरोबर. असं आहे. मला ह्याच्यावरनं एक प्रश्न असा तुम्हाला विचारावा असं वाटतंय की आज युट्यूब सारख्या माध्यमांवरती अनेक प्रकारचे हे वर्कआउट्स किंवा वेगवेगळे मेडिटेशन्स, म्हणजे थोडक्यात फिट राहण्यासाठी अनेक हो. गोष्टींचे व्हिडिओज येतात आणि खरंच कधी कधी कन्फ्यूज व्हायला होतं की नक्की हम्म, काय हम्म. फॉलो करावं, कसं करावं. पण मग एवढं सगळं असताना गीतांजली योगा अँड फिटनेस झोनचं असं काय वेगळेपण आहे की ज्याच्यामुळे एवढी माणसं तुम्हाला जोडली गेलेली आहेत? अगदी छान वाटेल याचं उत्तर देताना मला, रुपाली. कारण युट्यूब चॅनल जे आहे त्याच्यातून आज इतकी सारी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते की खरंच लोक फार कन्फ्युज होत आहेत की नक्की कुणाचं ऐकलं पाहिजे हे कळत नाहीये. स्वतःचं जे दिनचर्या आहे त्या दिनचर्येमध्ये आपण व्यायाम करणं किंवा आपल्या आहाराबद्दल आपण प्री प्लॅन कसं असलं पाहिजे. हा, जसं की घरात लग्न असेल, काही फंक्शन्स असतील, काही बर्थडे असेल किंवा कुठे टूरला जायचं आहे, तर त्यामध्ये आपण कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजेत, या गोष्टी मी त्यांना पर्सनली यासाठी त्यांना मी गायडन्स करत असते. एवढ्या जणी जिथे एकत्र येतात आणि फिट राहण्यासाठी प्रयत्न करतायत, तर तुमच्याशी कोणाचं असं बोलणं काही मानसिक स्तरावर देखील होतं का? म्हणजे मी मेंटल वेलनेस कोच नाहीये, पण तरीही लोकांना समोरून एक कॉल जाणं किंवा त्यांच्याशी पर्सनल अटॅच होणं हे वेट लॉस किंवा वेट गेन किंवा त्यांना एखाद्या आजारातून बाहेर काढण्यासाठी एक फोन कॉलचा फार त्यांना हेल्प होत असतो. की स्पेशली त्यांना विचारणं की कशी आहे हेल्थ तुमची, कसं चालू आहे रुटीन, आणि ते समोरच्याला इतकं बरं वाटत असतं ना की अरे कुणीतरी मला याबद्दल फोन करतंय, कोणाला तरी माझी काळजी आहे, आज माझं वजन कमी होत नाहीये म्हणून आज त्या काळजी करतायत, आणि हे याची गरज फार असते वेट लॉस मध्ये किंवा वेट गेन किंवा कोणत्याही आजारातून आपल्याला बाहेर यायचं असेल. बरोबर. मला वाटतं हा एक प्रकारचा फक्त असा व्यवसाय न होता वन टू वन कनेक्ट करणं माणसाशी आणि एक चांगली सवय साखळीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा पद्धतीने मला वाटतं हे तुमचं काम चालू आहे. मग या प्रवासामध्ये एक सपोर्ट सिस्टम असणं फार गरजेचं असतं कुठल्याही प्रवासात. तर तुमची सपोर्ट सिस्टम कोण आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? मध्यम वर्गातून एखादी महिला जेव्हा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी जेव्हा ती धडपडत असते, तर सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न पडतो की अरे मुलांना कोण पाहणार वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपण फेस करत असतो आणि मेंटली ती पूर्णपणे प्रिपेअर होत नाही का, तर सपोर्ट नसतो म्हणून. बरोबर. तर सपोर्ट सिस्टीम असणं फार गरजेचं आहे आणि यामध्ये सगळ्यात आधी सपोर्ट सिस्टीम असतो तर जसे की विजय कुमार माझे बाबा आणि रत्नमाला माझी आई, माझे मिस्टर प्रदीप, आणि सध्या जे युट्यूब चॅनल सोशल मीडिया यामध्ये जर मला तग धरायचा आहे किंवा माझा व्यवसाय यामध्ये मला पूर्णपणे एक्सपांड करायचा आहे, तर माझी मुलं आर्यन, प्रणव यांचं मला फार सहकार्य मिळतं आणि त्यामुळेच मी आज या सगळ्या गोष्टी करू शकते. आणि खरंच एक सांगायचं आहे तर जसं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे जर एखादी बाई असते, तर एखाद्या यशस्वी बाईच्या किंवा स्त्रीच्या पाठीमागे नक्कीच त्या घरातल्या पुरुषांचा हात असतो. म्हणजे थोडक्यात एकमेकांना जर प्रत्येक घरातनं अशी मदत झाली एकमेकांसाठी, तर मला वाटतं की ते दोन्ही व्यक्ती खूप पुढे जाऊ शकतात. मग ह्या प्रवासादरम्यान काही ठिकाणी असं असतं की आपल्याला काही रेकॉग्निशन्स मिळतात किंवा काही आपल्या अचिव्हमेंट्स असतात, तशा काही अचिव्हमेंट्स बद्दल तुम्ही सांगाल का? अचिव्हमेंट म्हणजे ब्लेसिंग्स. हो. कारण कधीही आपण एखादा व्यवसाय जेव्हा चालू करत असतो त्यावेळेस कमवणं, पैसा कमवणं ही प्रत्येकाची प्रायोरिटी आहे. पण या प्रायोरिटीमध्येच ना जेव्हा मला ब्लेसिंग्स मिळायला चालू झाले त्यावेळेस मला असं वाटलं की माझं काम काहीतरी वेगळ्या लेवलला चालू झालेलं आहे. आणि मग समोरून मला जेव्हा कॉल्स येतात की तुमचं काम हे फार वेगळ्या पद्धतीचं चालू आहे आणि प्लीज त्याच्यात अजिबात कुठेच तुम्ही खंड करू नका आणि हे काम सातत्याने तुम्ही चालू ठेवा. जेव्हा असे कॉल्स मला यायला लागले तेव्हा मला असं वाटलं की यापेक्षा मोठं सर्टिफिकेट माझ्यासाठी काहीच नाहीये. खरं. तुमचे जे ऑनलाईन बॅचेस होतात तुम्ही म्हणालात, तर ते कुठपर्यंत म्हणजे कोण कोण विद्यार्थी तुमच्या या क्लासमध्ये आहेत?
तर यामध्ये पाहायला गेलं तर कसं की सुरुवातीला मी गृहिणींना टार्गेट केलेलं होतं. म्हणजे प्रत्येक गृहिणींना हात देणं किंवा त्यांना उभं करणं, त्यांच्या म्हणजे काही काही प्रॉब्लेम हेल्थ इश्यूज असतात त्याच्यामधून त्यांना उभं करणं. त्याच्यातून इतकी माउथ पब्लिसिटी होत गेली की म्हणजे लोक असं म्हणतात की अच्छा गीताच्या क्लासमध्येच का. तर याच्यातूनच मला सांगावं असं वाटलं की युके मध्ये 2 फ्रेंड्स एकमेकांना भेटतात. एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि एक IT फील्ड मध्ये आहे, गायत्री आणि मैत्री म्हणून. तर त्या जेव्हा एकमेकांना मॉलमध्ये तिथे भेटल्या तर त्यांनी त्या एकमेकांना विचारलं, तू गीता के क्लास में है? अच्छा. साता समुद्र पार. अगदीच अगदीच. नवीन वर्ष सुरू झाले, अनेक संकल्प आहेत लोकांच्या मनामध्ये आणि त्यातला तो महत्वाचा की वेट लॉस करणं, अर्थात काही जणांना वेट गेन करणं किंवा ओव्हरऑल फिट राहणं. तर योगा करतायत, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतोय आपण, स्ट्रेंथ ट्रेनिंग त्याच्यानंतर आपण मेडिटेशनचा पण एक म्हणजे महत्वाचा भाग असतो का? कारण आपण बोलत असताना तुम्ही मला मेडिटेशन बद्दलही काही माहिती दिली होती. पहिला फोन जेव्हा असतो, मॅडम आम्ही वॉकिंग करतो तरी माझं वेट लॉस होत नाहीये. ओके. पण ना हे लोकांना समजत नाहीये की तुम्हाला वॉकिंग करणं गरजेचं आहे. ओके. आणि तुम्हाला योगासनं करणं गरजेचं आहे. योगासनं ही आपल्या जॉईंट फ्लेक्झिबिलिटीसाठी करतोय आपण. स्ट्रेंथ ट्रेनिंग जी करत आहे, वेट ट्रेनिंग जे करत आहे ते आपण आपल्या मसल लॉस होऊ नये म्हणून करत आहोत आपण. आणि आपला आहार जे बदलतोय त्याच्याने तुम्हाला वेट लॉस, फॅट लॉस, वेट गेन करणं याचे रिझल्ट तुम्हाला तिथे मिळत असतात. राईट. मेडिटेशन वेट लॉस किंवा वेट गेन किंवा तुम्हाला कोणत्याही आजारातून बाहेर काढण्यासाठी मेडिटेशन तुम्हाला नेहमीच मदत करत असतं, त्यामुळे करायलाच हवं. म्हणजे मला असं वाटतं की तुमची वेबसाईट सुद्धा आहे. तर हे काही डिटेल म्हणजे माहिती याबद्दलची वेबसाईटवर सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल का? प्रेक्षकांना अजून काही यामध्ये डिटेल जर हवं असेल तर गीतांजली योगा अँड फिटनेस झोन ही माझी जी वेबसाईट आहे किंवा इन्स्टावरती जाऊन तुम्ही डिटेल बघू शकता. हो, येस. आम्ही आपल्या या भागाच्या डिस्क्रिप्शन मध्ये गीतांजलीचे पूर्ण म्हणजे गीतांजली योगा फिटनेसची वेबसाईट, त्यांचे सोशल मीडिया हँडल्स हे सगळे टाकणारच आहोत. स्क्रीनवर देखील तुम्हाला दिसत असेल. तुमचीही काही जर शारीरिक व्याधी किंवा वेट लॉस, वेट गेन असे काही तुमचे गोल्स असतील तर ते तुम्ही अचीव्ह करण्यासाठी नक्की गीतांजली यांना कॉन्टॅक्ट करा. आणि याच्यावरनच मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला जाता जातात की तुमचे काही गोल्स आहेत की नाही याच्या पुढचे? मॅक्झिमम महिलांपर्यंत किंवा कोणी म्हणजे जे काही समोरून आपल्याला येतील त्यांच्या मानसिकतेपर्यंत म्हणजे पोहोचणं, त्यांची लाईफस्टाईल चेंज करून विदाऊट मेडिसिन त्यांना त्यांच्या आजारातून बाहेर काढणं हा माझा गोल आहे. बरोबर. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. शेवटचा प्रश्न अतिशय महत्वाचा. ज्या महिला, खास करून महिलांसाठीचे, कारण मनस्विताचा हा प्लॅटफॉर्म आहे, तर ज्या महिलांना एकतर स्वतः फिट राहायचंय आणि त्या माध्यमातून इतरांना फिट ठेवायचंय आणि मग तिथे कमर्शियल अँगल देखील साध्य करायचं, तर असं नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? बऱ्याच ठिकाणी आपण असं बघत असतो की क्लासेस असतात पण म्हणजे जी कोणी ट्रेनर आहे ती स्वतः फिट नसते. मग तिथे ना जास्त विश्वास नाही बसत. तर प्रत्येक ट्रेनरनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वतःला ऑलवेज फिट ठेवलं पाहिजे किंवा स्वतःची दिनचर्या व्यवस्थित ठेवली पाहिजे. तरच आपण ना व्यवस्थित प्रेझेंट करू शकतो आणि समोरच्याचे प्रॉब्लेम तिथे आपण सॉल्व्ह करू शकत असतो. गीतांजली, तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्वाची आणि मोलाची माहिती दिलेली आहे. मला नक्की खात्री आहे की आपल्या आतापर्यंतच्या या गप्पांमधून प्रेक्षकांना काही महत्वाच्या टिप्स नक्कीच मिळाल्या असतील. आज प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि गीतांजली तुमचे आभार व्यक्त करते. खूप छान गप्पा झाल्या आणि यापुढेही आपण असंच एका नवीन विषयाला घेऊन मनस्वितेच्या प्लॅटफॉर्मवरती भेटूया, जेणेकरून हेल्थ हा जो इतका महत्वाचा टॉपिक आहे तो कंटिन्यू राहील आणि आपण जास्तीत जास्त लोकांना काही माहिती चांगल्या प्रकारे देऊ शकू. धन्यवाद रुपाली. आणि सगळ्यात आधी तर गीतांजली योगा आणि फिटनेस झोन कडून सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू होताच क्षणी बऱ्याच जणांची डायरी जशी चालू होते की नाही मला वेट लॉस करायचा आहे, तो संकल्प तुमचा यावर्षी नक्कीच पूर्ण करण्यात यावा गीतांजली योगा आणि फिटनेस झोन कडून. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद मला मनस्वितेच्या प्लॅटफॉर्मवरती बोलल्याबद्दल.